स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. काय केलं काय नाही चौकशी निष्पन्न होईल. काका तुम्हाला बदनाम केलं जाते? 100% याच्यात राजकारण आहे, त्यांनी चौकशी मागावी ना. परंतु काका संघाचा अध्यक्ष आहे, काका पक्षाचा अध्यक्ष आहे, हे आहे ते आहे, हे बोलणं जे आहे का नाही हे सगळं राजकीय चाललेलं आहे. त्यांनी त्याच्यात बोलायचं काय पाहिजे, त्याची चौकशी व्हावी. जो गुन्हेगार असेल त्याला सजा व्हावी, याच्यासाठी त्यांनी मांडावं. तो विष्णू काकाचा पुतण्या आहे आणि विष्णू काका असा आहे, विष्णू काका तसा आहे, अमुक येईल तमुक येईल. जिल्हा दूध संघामध्ये काकांनी काम केलं आणि जिल्हा दूध संघात काम केलं 7 वर्ष. तुम्ही त्यांच्या कामगाराला विचारा काकाचं काम कसं होतं ते. मी पक्षाचा आज एवढ्या वर्ष अध्यक्ष आहे. मी प्रत्येक वेळेला माझ्या विरोधी ते लढलेच मागच्या वेळेला जिल्हा दूध संघाला. का पडले ते आलं लक्षामध्ये, पडलेत ना ते. तुम्हाला बदनाम करण्याचं कारण काय असेल? हे बघा, विषय असा आहे, माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे. ते त्यांचं काम एकेकाळी तुम्ही चांगले मित्र होते ना. हे बघा, एक तुम्हाला सांगतो मी, कृतज्ञता ही माझ्या जीवनातली गोष्ट नाही. अन्याय होईल, मिळेल काही, न मिळेल काही, परंतु ज्यांनी चड्डी फाटलेली होती, ज्यांनी तुम्हाला मोठं केलंय, त्यांच्या विरोधात तुम्ही जाता. तुमचे नक्की काय, तुम्ही सांगितलं मी देवासारखं पुस्तक बंद लावतो, दर्शन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. अरे त्यांच्यावर तुमची जीभ चालते. आमच्याकडे संस्कृती आहे. आज देखील साहेबांनी जरी पक्ष अजितदादांच्या पक्षात जरी गेले तरी पवार साहेबांवर कधी बोलले नाही. ज्यांनी आपल्याला मोठं केलं, सगळं दिलं, पदं दिली, सगळी दिली. काय द्यायला पाहिजे होतं तुम्हाला एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला? आम्ही तेच म्हणतो. अरे आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातली अल्पभूधारक शेतकऱ्यांची पोरं, त्या वेळेला डेअरिंग करून काही ना काहीतरी आम्ही करतो, बिझनेस करतो, 4 लोकांना रोजगार देतो. जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते का? जाणीवपूर्वक केलं जाते ते. सर तुम्ही मला एक संदीप लोढा आपलं कोण आहे, म्हणजे की आपले व्यवहार काय त्याच्यासोबत? गाडीचा व्यवहार नाही. तुम्हाला जर त्याच्या माझ्या बँक स्टेटमेंट मध्ये एक जरी एंट्री दिसली तर मी म्हणाल ती सजा भोगेल तुमची. तुमच्या गाडीमध्ये असतात ते असं म्हणतात. अजिबात माझ्या गाडीमध्ये नसतं. हे बघा, माझ्याकडे ना, मी सार्वजनिक, एक मिनिट, मी सार्वजनिक जीवनातला माणूस आहे. माझ्याकडे कुणी बी येऊ शकतो, कुणी बी येऊ शकतो. नाही, परंतु ज्याच्यावर वारंवार 2-3 गुन्हे दाखल झाले असा व्यक्ती तुमच्याकडे येतो म्हणजे काय? एक मिनिट तुम्हाला मी सांगतो. असं मी जनतेचा, समजा ज्या वेळेला मी जनतेचं नेतृत्व करतो त्यावेळेला दारू विकणारा सुद्धा माझ्याकडे येतो. आलं का लक्षात? मटका खेळणारा बी येतो. रात्रीचं संध्याकाळी दारू पिऊन मला फोन करणारे किती लोक आहेत. जिल्हा परिषद आणि विधानसभेला तुम्ही विरोधकांच्या विरोधात बोलली म्हणून हा डाव केला जातो. 100%. सर्क्युलर मध्ये काय येतो तो माणूस संदीप लोढा? आपल्या जे शेतकरी केंद्र आहे कात्रजचं, मनसरला, या ठिकाणी तो सतत का असतो? अजिबात नसतो तो, अजिबात तो नसतो. काही काम असेल तर तो येत असेल तिथं, परंतु लस्सी प्यायला येईल, ताक प्यायला येईल. तिथं आमचं सेंटर आहे, तिथं दररोजचे 500 लोक तिथं व्हिजिट करतात. त्याला आपण म्हणू शकतो का तू इथं ताक पिऊ नको म्हणून? काका, लोढा आणि तुम्हाला जास्त टार्गेट केलं जाते या विषयात? बघा, विषय असा आहे, याच्यामध्ये काही सुद्धा तथ्य नाही. लोडाची माझी गाडीची सुद्धा एक सुद्धा त्याच्या बँक अकाउंटला माझी एंट्री सापडली तर मग तुम्ही मला बोला. सुशांत हिंगे आणि तुम्ही काका पुतणे आहात, तुम्ही म्हणाले तो माझा एक मिनिट, पुतण्या त्या नाही. दिवशी तुम्ही मला सांगितलं काय होतं ते सांग. की ज्या वेळेला आता विषय असा आहे की एवढे मोठे नातेवाईक आहेत किंवा एवढं मोठी फॅमिली आणि त्याचं वय काही कमी नाही, तो 35-40 वर्षाचा, बरोबर आहे. त्याला मी विचारलं, तो म्हणला मी स्किम मिल्क पावडरचा बिझनेस करतो, मी लायसन काढलेले, लायसन करून मी माझा धंदा करतो, अनेक लोक धंदा करत होतो, त्याच्याप्रमाणे तो करतो. आता नेमकं त्यांनी काय केलंय हे चौकशीत निष्पन्न दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे. 100% झाली पाहिजे. तर मथुरा डेअरी ही आपली असं म्हटलं जातं. मथुरा डेअरी बंद होऊन 7-8 वर्ष. आपली काही दुसरी कुठं प्लांट आहे असं म्हटलं जातं. जळगाव वगैरे भागामध्ये तुम्ही कोट्यवधीच्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत. हे बघा, एक मिनिट, आता शरद बँकेमध्ये जा आणि तिथं जाऊन बघा काका हिंगेवर किती कर्ज आहे. आलं लक्षात? माझ्या जमिनीचे लिलाव झाले, घराचा लिलाव झाला, सगळी प्रॉपर्टी मला ऐकायला लागली. मी जर भ्रष्टाचार करून पैसे कमवले असते तर असली परिस्थिती माझी आली नसती. आलं लक्षात? मी काय असं 100-200 एकरचा मालक झालेलो नाही. जे झालेत ना त्यांनी पाहावं ते. बरं सर, आता दूध संकलनामध्ये कात्रजच्या किती गट आले एवढ्या 4-5 दिवसात? बघा, फार काही गटारी नाही. ज्याचं 8-3च्या खाली दूध आहे ते कात्रजला स्वीकारलं जात नाही. सगळेच प्लॅन्टवर स्वीकारलं जात नाही. 8-3 पूर्वीपासूनच
पूर्वीपासूनच आज जे ते- तुमचे आरोप ते झाले ऐकून- ते बोलू द्या कितपत त्यांना योग्य? थांबा ना. ते मुद्दा असा आहे याच्यामध्ये की शासनाचा नियम आहे 3-2-8-3चा 3-2-8-3चं दूध स्वीकारलं जाईल, याच्या खालची जी ग्रेड आहे ती स्वीकारली जाणार नाही. तुमची शेवटची ब- प्रतिक्रिया काय असेल? विरोधकांना काय अहो संदेश किती द्याल दूध झालंय आता कमी तेवढं सांगा ना काही प्लीज. जरा नाही, पत्रकार काय माझा बा- प्रश्न झाले तुम्ही विचारा. मला मी सांगतो साधारणतः कात्रचं फार कमी नाही झालं. कात्रचं 21,000 लिटर स्वतःचं संकलन आहे, त्याच्यामध्ये 100-200चा फरक पडलाय, बाकी काही फरक पडलेला नाही त्याच्यामध्ये. बरं, कात्रज दूध संघाची चौकशी व्हावी असे अनेक आमदार मागणी करतायत की काय आहे? चौकशी सुरू पण आहे. अहो, हो. एक मिनिट ऐका विषय तो कुणी तक्रार केली मंत्र्यांकडे, भुजबळ म्हणून कोणतरी आहे, त्यांनी तक्रार केली मंत्र्यांकडे, मंत्र्यांनी वरून पाठवलं की बाबा याची तुम्ही चौकशी करा. ते पत्र आले कात्रजमध्ये आणि हे चालू राहतं. जे समिती चौकशी. स्थापन एक शिरकंडे म्हणून अधिकारी आहेत हा, त्याचे. ते करतात ना चौकशी. बरं, त्याच्यामध्ये असं आढळून आलंय का की ज्या अस्तित्वातच नाही संस्था त्यांच्या नावाने दूध कात्रज घेतय आणि त्यांना पैसे देतय प्रत्यक्षात दूध- असं होऊ शकत नाही हो. इथं ऑडिट आहे, इंटरनल ऑडिट आहे, गव्हर्नमेंट ऑडिट आहे, कितीतरी 3-3 ऑडिट होतात त्या संघाची. असं कुठे होत असतं का की ज्याच्याकडे दूध नाही त्याला पगार दिला जातो? असं कुठे होत असतं का? तर सुशांत हिंगे आणि तुमचे संबंध कसे आहेत? हो, मी राहतो पुण्यात, बरोबर आहे. तो राहतो मंचरला, त्याचे आई वडील राहतात अवसरीला. आलं लक्षामध्ये. संबंधाचं काय? संबंध म्हणजे आता तुम्ही सांगतो 30-40 वर्षाचं पोरग असल्याच्या नंतर त्याचे संबंध म्हणजे काय असणार? संबंध तुम्ही विरोधकांचे संबंध काढले त्यामुळे आता हे संबंध जोडले जात आहेत. 100% त्यांचे संबंध त्यांनी सांगितलं होतं मा कोण लागत नाही. तुम्ही राजीनामा देणार का? हे सगळे आरोप तुमचा पुतणेच निघालाय. हे बघा, पुतण्या जरी निघला, आलं का लक्षात, तो जोपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध होईल, त्याला शिक्षा होईल, त्यावेळेला मी तो विचार करेन. आज मला त्याचा विचार करायची काय कारण? बरं, आता हे जे तुकाराम मुंडेची कारवाई करतात त्याचं जनतेतून कौतुक होतंय, तुम्ही कसं पाहता? मी अत्यंत त्यांच्याकडं पॉझिटिव्हली बघतो की त्यांनी ही कारवाई केलीच पाहिजे. त्याच्याबद्दल माझं दुमत काही नाही. फक्त माझं मत आहे, जेव्हा मगाशी एका शेतकऱ्याने जो विषय पाडला अरुण बांगर यांनी, की गाई जे दूध देते ही गायीला काय खाद्य घातलंय त्याच्याप्रमाणे त्याचा फॅट आणि एसएनएफ बसतो. ज्या जादा दुधाच्या गायी आहेत आणि ज्याच्याकडे एकच गायी आहे त्याला प्रश्न निर्माण होतो की बाबा आता हे कमी परत चालत त्याचं दूध मागं जाते. आज मागं जाते दूध. म्हणजे प्रत्येक कलेक्शन सेंटरची जे आहे ज्याच्याकडे जादा गायी आहेत त्याचा ॲव्हरेज काहीतरी बसतो. कसा आहे, एखादी गायी पहाराटी असती, एखादी तिचा फॅट जादा बसती, जी गायी नवीन विलेली आहे तिची कमी फॅट बसती, मग ते एकत्रित त्यांचं ते होतं. परंतु ज्याच्याकडे एक गायी 2 गाय आहेत त्याला काही पर्यायच नाहीये ना. आता किती संकलित होतंय आपलं दररोजचं आपल्या बल्कला याला याच्या मंचरच्या अवसरीच्या? 21,000. सर आता मला सांगा का इतर जे काही खाजगी